नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांची कृपा आपल्यावर आहे हे कशा पद्धतीने ओळखायचं? कारण स्वामी प्रत्यक्ष समोर येत नाही, पण ते संकेत देतात, अनुभव देतात, प्रचिती देतात आणि भक्तांच्या आयुष्यात काही अशा गोष्टी घडू लागतात ज्यामुळे समजतं की आता स्वामींचा हात आपल्या डोक्यावर आहे, स्वामींचा कृपा आशीर्वाद आपल्यावर आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत, जेव्हा श्री स्वामी समर्थांची कृपा होते तेव्हा भक्तांच्या आयुष्यात कोणते बदल घडू लागतात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित यापैकी काही संकेत तुम्हालाही मिळत असतील. स्वामींची कृपा होण्याचा सर्वात पहिला संकेत म्हणजे मन शांत होऊ लागतो. पूर्वी ज्या गोष्टींचा खूप ताण यायचा त्या गोष्टी हळूहळू कमी त्रास देऊ लागतात. मनात सतत चालणारी भीती, नकारात्मक विचार, एकटेपणा हे सगळं कमी होऊ लागतं, कारण स्वामींची ऊर्जा भक्ताला आतून मजबूत करते. आणि अनेक भक्त सांगतात, समस्या तशाच होत्या पण अचानक धैर्य वाढलं. हीच स्वामींच्या कृपेची सुरुवात असते. समस्या आहे तशीच आहे, पण आपल्याला एक धैर्य आलं, एक धाडस आली, एक सहनशक्ती आली, मन मजबूत झालं, तर ही झाली स्वामींची कृपा. अशा पद्धतीने तुम्हालाही काही तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडत असतील तर समजून जा की स्वामींची कृपा तुमच्यावर झालेली आहे. जेव्हा स्वामींची कृपा होते तेव्हा न कळत त्यांचं नाव ओठावर येऊ लागतं. काम करताना, रस्त्यावरून चालताना, झोपण्यापूर्वी मनातून अचानक श्री स्वामी समर्थ हा जप सुरू होतो. हे साधन असतं, कारण स्वामी ज्याला बोलवतात त्याच्याच मनात नामस्मरणाची ओढ निर्माण होते. अनेकदा एखादा व्हिडिओ, फोटो, मंत्र वारंवार आपल्या समोर येऊ लागतो. हा योगायोग नाही, हा स्वामींचा एक संकेत आहे. जेव्हा तुम्ही रस्त्याने चालला आहात आणि अचानक तुम्हाला स्वामींचं एखादं नाव दिसतं, स्वामींचा फोटो दिसतो, एखादी गाडीच्या समोर पाठीमागे लिहिलेलं असतं श्री स्वामी समर्थ, तर जिथे जाईल तिथे तुम्हाला स्वामी दिवसातून 2-3 वेळा नजरेला पडतातच, किंवा स्वामींचं नाव तरी तुमच्या कानावर पडतं आणि आपोआप तुम्ही पण श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा मंत्र जपताय, याची तुम्हाला सवय होते. तर हा देखील स्वामींचाच कृपा आशीर्वाद आहे. स्वामींची ओढ लागणे ही आपण जरी घेत असलो स्वामींचं नाव, आपली जरी इच्छा असली तरी ती इच्छा आपल्या मनात उत्पन्न करणारे स्वामीच असतात. त्यामुळे आपल्याला वाटतं की आपण घेतोय नाव, पण ही सगळी स्वामींची कृपा असते, स्वामींचाच हा संकेत आहे. स्वामी आपल्या भक्तांवर संकट येऊच देत नाही असं नाही, पण संकटातून बाहेर काढण्याचा मार्ग नक्की स्वामी आपल्याला दाखवतात. आता बरेच जण म्हणतात की आम्ही स्वामींची सेवा करतोय तरी आम्हाला अडचणी येतात, आमच्यावर संकट येतात, आमच्यावर एवढं मोठं दुःख आलेलं आहे. तर असं नाही की जेव्हा सेवा करतो तेव्हा अजिबात आपल्याला संकट, अडचणी येणारच नाही. संकट, अडचणी हे आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही आहेत, आपल्या नशिबात ज्या आहेत त्या येणारच, पण त्यातून बाहेर कसं पडायचं, त्या संकटातून मार्ग कसा काढायचा, याची ताकद स्वामी आपल्याला देतात आणि त्यातून मार्ग देखील स्वामी आपल्याला दाखवतात. तर हीच असते स्वामींची कृपा. हे अनुभव अनेक भक्तांना आलेले आहेत की अचानक योग्य व्यक्ती भेटला, अचानक मदत मिळाली, अडकलेलं काम पूर्ण झालं. अचानक हे सगळं घडतं, तुम्हाला कळू सुद्धा देत नाही स्वामी, पण जेव्हा तुम्ही विचार करता हे कसं घडलं, तेव्हा तुम्हाला वाटतं की ही सगळी स्वामींचीच कृपा होती, की स्वामींनी अशा अशा पद्धतीने मला मदत केली. जेव्हा सगळे दरवाजे बंद वाटतात तेव्हा स्वामी एखादा नवीन दरवाजा उघडतात. म्हणूनच स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर अशा पद्धतीने स्वामी संकेत आपल्या भक्तांना देत असतात. एखाद्या गरजू व्यक्तीच्या रूपाने एखाद्याची मदत आपल्याला मिळते, अडकलेली काम आपले पूर्ण होतात, एखादा व्यक्ती आपल्याला भेटतो आणि सहज त्या गोष्टीतून आपल्याला मार्ग दाखवून जातो. तर ही स्वामींचीच कृपा आहे. अशा पद्धतीचे संकेत स्वामी तुम्हाला देत असतील तर नक्की कमेंट करा. स्वामींची कृपा व्हायला लागली ना की माणूस हळूहळू बदलू लागतो. ज्या काही वाईट सवयी आहेत त्या कमी होऊ लागतात. नकारात्मक लोकांपासून आपण अंतर ठेवू लागतो, त्यामध्ये आपलं अंतर वाढतं आणि मन चांगल्या गोष्टींकडे वळू लागतं, सकारात्मक गोष्टींकडे वळू लागतं. पूर्वी जिथे राग यायचा तिथे संयम येऊ लागतो. ही आतून येणारी शुद्धता असते. स्वामी भक्तांना फक्त बाहेरून मदत करत नाहीत, तर आतूनही बदल घडवतात. पूर्ण आपलं जे काही ऑरा आहे तो स्वामी शुद्ध करतात, आपल्यात एक पॉझिटिव्हिटी स्वामी वाढवतात आणि वाईट माणसांपासून आपल्याला दूर ठेवतात. तर ही देखील एक स्वामींचीच आपल्यावर कृपा झालेली असते. अनेक भक्तांना स्वामींची कृपा झाल्यावर काही स्वप्न देखील अनुभवायला मिळतात. स्वप्नाद्वारे स्वामी त्यांना संकेत देत असतात की त्यांची कृपादृष्टी त्यांच्यावर आहे.
स्वप्नामध्ये जर तुम्हाला एखादं मंदिर दिसलं, स्वामींचा फोटो, स्वामींची मूर्ती दिसली, एखादा दिवा दिसला किंवा स्वामींचं असं देवघर तुम्हाला दिसलं, दत्त मंदिर दिसलं, दत्त महाराज दिसले, स्वामींच्या पादुकांचं दर्शन झालं, तर अशा पद्धतीची जर तुम्हाला स्वप्न पडत असतील तर हा एक खूप शुभ संकेत आहे. स्वामी आपल्या भक्तावर जेव्हा कृपा करायला लागतात तेव्हा अशा प्रकारचे स्वप्न त्यांना पडायला लागतात. ही स्वप्न मनाला शांतता देतात. पण लक्षात ठेवा, प्रत्येक स्वप्नाचा अर्थ चमत्कार नसतो. त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये संयम आणि धैर्य असणे खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा आपल्याला असे स्वप्न पडतात तेव्हा समजून जा की स्वामी आता आपल्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी नक्की बदल घडवणार आहेत आणि तुमच्यावर स्वामींची कृपादृष्टी झालेली आहे. जर तुम्हालाही असे स्वप्न पडत असतील तर नक्की कमेंट करा. जेव्हा स्वामी कृपा करतात तेव्हा फक्त एका व्यक्तीवरच नाही करत, म्हणजे जो व्यक्ती स्वामींची सेवा करतोय, घरामध्ये पूजा करतोय, फक्त त्यावरती स्वामींचा कृपा आशीर्वाद असतो असं नाही, तर संपूर्ण घरावर स्वामींचा कृपा आशीर्वाद आपल्याला जाणवू लागतो. पूर्ण घरात शांतता वाढते, भांडणं कटकटी कमी होतात, देवपूजेत मन लागायला लागतं. कधी कधी अचानक सकारात्मक ऊर्जा जाणवते, घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी जाणवते, घरात भक्तिगीत ऐकावं असं वाटतं, स्वामींची गाणी ऐकावीशी वाटते, स्वामींचा नाम जप करावं असं वाटतं, स्वामींची पूजा करावीशी वाटते. तर हे सगळं स्वामी भक्तांना योग्य मार्गाकडे नेत असल्याने हे संकेत आपल्याला दिसून येतात. जेव्हा आपल्याला स्वामींच्या सेवेची, पूजेची ओढ लागते, स्वामींच्या नामस्मरणाची ओढ लागते आणि ते सगळं वातावरण आपल्या पूर्ण घरावर आपल्याला दिसून येतं, आपल्या पूर्ण घरामध्ये आपल्याला शांतता जाणवते, सकारात्मकता वाटते, प्रसन्न वाटतं घरामध्ये, तेव्हा समजून जा की पूर्ण घरावर तुमच्या स्वामींची कृपादृष्टी झालेली आहे. स्वामींची खरी कृपा म्हणजे कठीण परिस्थितीतही विश्वास न तुटणे. कारण अनेक लोक सुखात देवाजवळ असतात पण दुःखात विश्वास हरवतात. दुःखात आपला विश्वास डगमगू लागतो. खरी कसोटी, आपली खरी परीक्षा जी असते तर ती दुःखात असते, कठीण काळात असते, संकटात असते. त्यावेळी स्वामी आपली परीक्षा बघत असतात की आपण काय करतो, स्वामीवरचा विश्वास डगमगू देतो, स्वामींची सेवा सोडतो की आहे तसं आपण स्वामीवर विश्वास ठेवून स्वामींची सेवा करते. तर ज्यावेळी स्वामींची खरी कृपा व्हायला लागते तेव्हा कठीण परिस्थितीतही विश्वास न तुटणे. कारण अनेक लोक सुखात देवाजवळ असतात पण दुःखात विश्वास हरवून टाकतात. ज्यावर स्वामींची कृपा असते तो माणूस रडतो, तुटतो, पण शेवटी पुन्हा उभा राहतो. मनातून एक आवाज येत राहतो, स्वामी आहेत, सर्व ठीक होईल. आणि हाच सर्वात मोठा आशीर्वाद असतो स्वामींचा. हीच स्वामींची कृपादृष्टी असते तुमच्यावर की एवढ्या कठीण काळात देखील तुम्ही स्वामींच्या जवळ आहात आणि स्वामीवरचा तुमचा विश्वास तुटलेला नाही आणि तुम्ही आहे तशी परत उभे राहिला आहात आणि परत स्वामींच्या सेवेत लागलेला आहात. तर समजून जा की स्वामींची खूप मोठी कृपादृष्टी तुमच्यावर आहे. काही लोकांचे असेही अनुभव आहेत की त्यांच्या आयुष्यात खूप समस्या होत्या, खूप संकट होती, पैशांची खूप अडचण होती, घरातील तणाव, मनात एक प्रकारचं नैराश्य होतं. पण एक दिवस ते रडत रडत स्वामींच्या फोटोसमोर बसले आणि फक्त एवढंच म्हणाले, स्वामी आता सगळं तुम्हीच सांभाळा. त्या दिवसानंतर समस्या लगेच संपल्या नाहीत, पण त्यांना धैर्य मिळालं. हळूहळू परिस्थिती बदलत गेली आणि योग्य लोक भेटली, काम सुरू झालं आणि त्यांना जाणवलं स्वामी कधीच आपली साथ सोडत नाहीत. तर अशा पद्धतीने स्वामी आपल्यावर कृपा आशीर्वाद देत असतात. प्रत्यक्ष जरी स्वामी आपल्याला दिसत नसले, प्रत्यक्ष येऊन आपली जरी मदत करत नसले, तरी या संकेताद्वारे स्वामी आपली मदत करत असतात. स्वामींचा कृपा आशीर्वाद आपल्यावर कायम असतो. स्वामींची कृपा म्हणजे अचानक चमत्कार होतो असं नाही, तर आयुष्यात आशा निर्माण होते, मनाला धैर्य मिळतं आणि योग्य मार्ग मिळतं आणि योग्य वेळ आल्यावर आपल्याला जे काही हवं आहे ते स्वामी आपल्याला देत असतात. हीच खरी स्वामींची कृपा असते. जर तुम्हालाही स्वामींचा एखादा अनुभव आला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.